महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी विरोधी योद्धे, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, अन्य मान्यवर तसंच विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की जनगणना 2027 ही भारताची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असून ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे। जनगणना ही केवळ लोकसंख्या आणि अनुवंशिक माहिती बाबत नसून ती एक भविष्यातील विकासाचा मापदंड ठरवण्याची प्रक्रिया आहे। आजपासून 15 मे पर्यंत स्वगणनेला सुरुवात होत आहे, तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वजनगणनेत सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं आवाहनही त्यांनी केलं। जनगणना 2027 ही भारताची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असून ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे। सदर जनगणना ही केवळ लोकसंख्या व अनुषंगिक माहिती बाबत नसून ती एक भविष्यातील विकासाचे मापदंड ठरवण्याची प्रक्रिया आहे। आजपासून ते 15 मे 2026 पर्यंत स्वजनगणनेत सुरुवात होत आहे, तर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वजनगणनेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन मी या निमित्ताने करतो। प्रारंभी राष्ट्रगीत वंदे मातरमचं गायन झालं। त्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन झालं। परेड कमांडर विशाल नवले यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी परेडचं निरीक्षण केलं। त्यानंतर परेडचं पथसंचलन पार पडलं। मुख्यालय सोलापूर शहर अशा या सुंदर लयबद्ध शिस्तबद्ध संचलनाचं सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। पहिलं पथक एसआरपी पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक मोहिते आणि सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत पोलीस हवालदार 596 श्री बाळासाहेब कोणे। यानंतरचं पथक देखील एसआरपीएफ गट 10चं पथक आहे। राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, नक्षली कारवाया रोखणे यासह निवडणुका सण समारंभाच्या काळात एसआरपीएफचे जवान महत्वाची भूमिका बजावतात। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप जांगळे आणि सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत सहाय्यक फौजदार आबासाहेब शिंदे। यानंतरचं या शहरातील दैनंदिन बंदोबस्त करणे यासोबतच 24 तास दक्ष राहून शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम हे आमचे पोलीस बांधव करीत असतात। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री महेंद्र गाडवे आणि सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री अतुल बनकर। यानंतरचा पकरानो मी माता मी महिला आहे असा हा सोलापूर शहर श्रीमती राणी झांबरे आणि सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे। यानंतरचं पथक पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महिलांचे पथक तू लेख आहे, तू कल्पना, तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे अशा रीतीने आकाशात उतुंग भरारी येणारे याच्या युगातील। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक विजेत्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे क्रीडा, महिला बालविकास आणि अन्य विभागातील पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभेच्या खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते।